शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं देखील कळतंय। माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यानंतर गणेश नाईक साहेबांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो। मी लहानपणापासून विद्यार्थी सेनेचं काम करीत असल्यापासून गणेश नाईक साहेबांचा मी आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। मी एक साधारण कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे। मला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करतो। तर या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अक्षय, आपण पाहतोय गावितांना डावलून पालघरमध्ये हेमंत सावरांना उमेदवारी देण्यात आली आहे। वर्ष आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शेवटची ही जागा होती। 2 दिवसांपूर्वी ठाणे नाशिकचा वाद संपला होता आणि यानंतर पालघरची जागा ही भाजपाला जाण्याचं स्पष्ट झालेलं होतं। राजेंद्र गावित विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून या जागेवरती दावा केला जात होता, ते इच्छुक देखील होते, मात्र त्यांचा पत्ता कट झालेला आहे आणि पालघरमधनं डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी भाजपाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचे ते चिरंजीव आहे आणि त्यांना आता उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळं अधिकृतरित्या त्यांची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आणि ही पालघरची जागा, ज्या जागेवरनं रस्सीखेच सुरू होता, ओढाताण सुरू होती, दावे प्रतिदावे सुरू होते, ही जागा आता भाजपाला गेलेली आहे आणि आता हेमंत सावरा यांची थेट लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांच्याशी होणार आहे। निश्चितच या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। अक्षय, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।